घेत नाही. येतोय पहिल्या प्रश्नाकडे. पहिला प्रश्न आहे नोंदणी व मुद्रांक विभागाचे प्रधान मुद्रांक कार्यालय कुठे आहे? चला, प्रधान मुद्रांक कार्यालय कुठे आहे? चला, सूरज, आशिष, म्हणजे आपण जी सिरीज घेतोय त्याच्यामध्ये 2 ते 3 क्वेश्चन या विभागावर सुद्धा घेतोय, कारण IBPS पॅटर्न जर पाहिला, ज्या विभागाची परीक्षा आहे त्या विभागावर प्रश्न विचारले जातात. आता सुरुवात करूया आपण या एक्सप्लेनेशनला. बऱ्याच जणांचं उत्तर पुणे पुणे पुणे, कोणी मुंबई म्हणतंय. आता लक्षात घ्या मित्रांनो, नोंदणी व मुद्रांक शुल्काचं हा जो विभाग आहे याचं प्रधान मुद्रांक कार्यालय जे आहे हे प्रधान मुद्रांक कार्यालय आपल्याला पाहायला मिळतं मुंबई येथे. बघा, मी समजून सांगतो तुम्हाला, फक्त मुंबई हे उत्तर लक्षात असू द्या, मी तुम्हाला समजून सांगतोय. मित्रांनो, हे जे प्रधान मुद्रांक कार्यालय आहे या प्रधान मुद्रांक कार्यालयाचा प्रमुख कोण असतो? तर याच्या प्रमुखास म्हटलं जातं अप्पर मुद्रांक नियंत्रक. अप्पर मुद्रांक नियंत्रक मुंबई. आता थोडस एक संकल्पना समजून घ्या. परीक्षेला प्रधान मुद्रांक कार्यालय म्हटलं तर मुंबई उत्तर लिहायचं. काय ही कन्सेप्ट, त्याच्या अगोदर थोडंसं एक्सप्लेनेशन मी सांगतो, मग तुमचा मुद्दा क्लिअर करतो की प्रधान मुद्रांक कार्यालय का म्हणतात. बरोबर आहे. सर्वात महत्वाचं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की जे तुमचं उत्तर ज्यांनी 2 लिहिलेले त्यांनी काय, तर नोंदणी महानिरीक्षक, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयाबद्दल त्यांनी चर्चा केली, जे आपण काल पाहिलं होतं. मुद्रांक नियंत्रक कार्यालय जे आहे याच्याबद्दल यांनी चर्चा केली. हे कुठे आहे? काल आपण पाहिल्याप्रमाणे हे पुणे येथे आहे आणि हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केवळ एक आहे. जर तुम्हाला विचारलं मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये जे विभागीय, लक्षात घ्या, यांची संख्या विचारली जाते बरं का. महाराष्ट्रामध्ये जे विभागीय नोंदणी उपमहानिरीक्षक कार्यालय आहेत, हे झालं महानिरीक्षक कार्यालय एकच आहे. विभागीय नोंदणी उपमहानिरीक्षक कार्यालय जर विचारलं तर यांची संख्या किती आहे? तर यांची संख्या मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते एकूण 8. समजून सांगतो, आणखी काही महत्वाचे घटक लक्षात ठेवा. एक अमरावतीला आहे, दुसरं छत्रपती संभाजीनगरला आहे, संभाजीनगर, समजून सांगतोय बरं का, समोर लक्ष द्या. तिसरा आहे लातूरला, चौथा आहे मुंबईला, पाचवा आहे नागपूरला, त्याच्यानंतर नाशिकला एक आहे, त्याच्यानंतर पुणे आणि ठाणे. लक्षात ठेवायचं, पुणे ठाणे. बघा, संकल्पना समजून घ्या. पहिला मुद्दा क्लिअर. एक, नोंदणी महानिरीक्षक म्हटलं की पुणे, उपमहानिरीक्षक कार्यालय 8, हे जिल्ह्याची नावं लक्षात ठेवायची. आता तुम्हाला विचारलं जाऊ शकतं जिल्हा निबंधक कार्यालय कुठे आहे या विभागाचं, बरं का आपण याच्याबद्दल चर्चा करतोय. जिल्हा निबंधक कार्यालय किती आहेत असं जर तुम्हाला विचारलं कार्यालय, याचं उत्तर आहे एकूण 34. जिल्हा निबंधक कार्यालय नसलेला जिल्हा जर विचारला तर 2 जिल्हे लक्षात घ्या. मुंबई शहरला हे कार्यालय नाही आणि दुसरं मुंबई उपनगरला हे कार्यालय नाही. उपनगरला हे कार्यालय नाही. बर, दुय्यम निबंधक कार्यालय जिथं तुम्ही रजिस्ट्रीला जातात बरं का, तुमच्या पेपरच्या जमिनीच्या खरेदी जिथंही तुम्ही करतात, रजिस्ट्री जिथं करतात त्याला म्हटलं जातं दुय्यम निबंधक कार्यालय. तर महाराष्ट्रामध्ये दुय्यम निबंधक कार्यालय जोपर्यंत मी तुम्हाला शिकवतोय त्यावेळेपर्यंत आपल्याला एकूण 507 पाहायला मिळतात. किती? 507. आणखी एक कार्यालय ज्याच्यावर विचारला जाऊ शकतो प्रश्न, ते म्हणजे शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालय. बघा किती आहे, कुठं आहे हे विचारलं जाऊ शकतं. शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालय मित्रांनो, एकूण संख्या आपल्याला याची 1 पाहायला मिळते आणि हे कार्यालय सुद्धा कुठे आहे? हे कार्यालय सुद्धा पुणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आता आणखी एक महत्वाचं लक्षात घ्या, मुद्रांक जिल्हाधिकारी जे कार्यालय आहेत, मुद्रांक
जिल्हाधिकारी कार्यालय ज्याला म्हणतात, मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय किती आहेत? तर मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय जे आहेत हे आपल्याला पाहायला मिळतात 6, आणि हे 6च्या 6 कुठं आहेत? तर हे 6च्या 6 मुंबई उपनगर व मुंबई शहर या ठिकाणी ही कार्यालय असून या मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयावर नियंत्रण ठेवण्याचं काम प्रधान मुद्रांक कार्यालय करतं. म्हणून प्रधान मुद्रांक कार्यालय कुठे आहे? हे मुंबई येथे आहे. या 6 कार्यालयावर नियंत्रण ठेवण्याचं काम म्हणजे जे बघा, जिल्हा निबंधक कार्यालय 34 मुंबई उपनगर मुंबई शहरला जे नाहीत तिथं कोण काम करतं? मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय काम करतात. आणि या 6वर नियंत्रण ठेवण्यासाठी एक मुख्य म्हणून प्रधान मुद्रांक कार्यालय म्हटलं जातं. हे कुठे आहे? मुंबई या ठिकाणी आहे. समजलं का? समजलं का आता? प्रधान मुद्रांक कार्यालय नाव कशामुळे म्हणतात? कारण बरेच जण नोंदणी महानिरीक्षक कार्यालयालाच प्रधान मुद्रांक समजत होते, असं नाहीये. या 6 मुंबई उपनगर मुंबई शहर मध्ये असणाऱ्या 6 मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयावर नियंत्रण ठेवणारं कार्यालय प्रधान मुद्रांक कार्यालय. याचा प्रमुख कोण असतो? अप्पर मुद्रांक नियंत्रक हा त्याचा प्रमुख असतो. स्क्रीनशॉट घ्यायची गरज नाही शीतल कुमार. आपण हे जे शिकवतोय याची पीपीटी आपण तयार करतो, पीडीएफ तयार करतो आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये. त्या टेलिग्राम चॅनलवर आपण टाकत असतो, तिथं जा. याच्या अगोदरचे जेवढे झालेले लेक्चर आहेत त्यांचेही पीडीएफ डाउनलोड करा, त्याचेही पीवायक्यू डाउनलोड करा, त्याचंही कंटेंट डाउनलोड करा आणि याचंही कंटेंट डाउनलोड करा. ठीक आहे, चलो घ्या पुढचा प्रश्न. नोंदणी विभागाचे स्वतंत्र विवाह अधिकारी कार्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? नोंदणी विभागाचे स्वतंत्र विवाह कार्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाहीये? हे प्रश्न महत्वाचे आहेत बरं का. एक एक मार्कावर हजारो विद्यार्थी असतात, त्यामुळे एक एक मार्क तुमच्यासाठी महत्वाचा आहे. जोपर्यंत तुम्ही सिलेक्ट होत नाही तुमच्यामध्ये मार्काची भूक असली पाहिजे. एक एक मार्कासाठी तुम्ही तरसले पाहिजे, जिथं मिळेल तिथून कलेक्ट करण्याचा. त्यामुळे हे जे पाहतोय आपण हे इम्पॉर्टंट आहे, महत्वाचं आहे. क्लिअर? चला पुढे. नोंदणी विभागाचे स्वतंत्र विवाह अधिकारी कार्यालय खालीलपैकी कुठे नाही विचारले. पहिल्यांदा आपण चर्चा करूया मित्रांनो, चर्चा करूया नोंदणी विवाहाबद्दल. रजिस्टर मॅरेज ज्याला आपण म्हणतो, नोंदणी विवाह बनतो. मित्रांनो, नोंदणी विवाह कायदा कधीचा आहे असं जर तुम्हाला विचारलं, बघा समजून घ्या कन्सेप्ट. काय काय प्रश्न याच्यावर येऊ शकतात. कारण नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालय विभाग नोंदणी करण्याचं काम करतो विवाहाची, ज्याला आपण मॅरेज म्हणतो. रजिस्ट्री करण्याचं काम करतो विवाहाचे. कोणत्या कायद्यानुसार? तर मित्रांनो, विशेष विवाह कायद्यानुसार हे काम करतं. विशेष विवाह कायदा जो आहे या कायद्यानुसार हा नोंदणी विवाह नोंदणीचा नोंदणी जी आहे ही केली जाते. कधीचा आहे हा कायदा? 1954 आपल्याला पाहायला मिळतो. बर, आता थोडस कायदा समजून घ्या मित्रांनो. या कायद्यानुसार किंवा या विभागाचे कार्य काय? बघा कार्य काय, 2 कामं या विभागाची मुख्य आहेत. पहिलं कार्य तुम्हाला जर विचारलं तर विवाह संपन्न करून घेणे. जर लग्न झालं नसेल तर हे संपन्न करून घेणे पहिलं कार्य. संपन्न करून घेणेच एवढं नाही, त्याचबरोबर प्रमाणपत्र सुद्धा देणे, ज्याला आपण मॅरेज सर्टिफिकेट म्हणतो, प्रमाणपत्र देणे. आणि दुसरं, ज्यांचे अगोदर लग्न झालेले असतात, म्हणजे आपण असं म्हणू शकतो अगोदर झालेला जो विवाह असतो, झालेल्या विवाहाची नोंदणी करणे. नोंदणी करणे हे जे कार्यालय आहे, नोंदणी विवाह नोंदणीचं कार्यालय, इथं 2 पद्धतीचे लग्न म्हणजे 2 पद्धतीचे काम याचे पाहायला मिळतात. एक, ज्यांचं लग्न झालं नाहीये त्या दोघांचा विवाह घडवून आणणे आणि विवाह घडवून आणल्यानंतर त्यांना सर्टिफिकेट देणे. आणि अगोदरच ज्यांचं लग्न झालेलं आहे, हे इथं भटजीभाव मी दाखवतो, यज्ञ वगैरे दाखवतो, अगोदरच ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांची नोंद करून त्यांना प्रमाणपत्र देणे. आता एक महत्वाचा, इथं ज्यांचं लग्न झालेलं नाहीये त्यांचं लग्न करायचं असेल, आता इथं 2 गोष्टी लक्षात ठेवा. या लग्नासाठी साक्षीदाराची संख्या विचारली जाते. या लग्नासाठी जे साक्षीदार असतात त्यांची संख्या 3 लक्षात घ्या. पहिल्यांदा प्रोसेस बघा, पहिल्यांदा तुम्हाला त्या ठिकाणी नोंदणी करावी लागते. नोंदणी केल्यानंतर
30 दिवसाचा नोटीस पिरियड दिला जातो. 30 दिवस नोटीस पिरियड असतो. या 30 दिवसामध्ये नोटीस कालावधी तुम्ही म्हणू शकता. या 30 दिवस यांच्यासाठी दिले जातात. याच्यामध्ये यांच्या लग्नाचं परिपत्रक तिथं असणाऱ्या नोटीस बोर्डला लावलं जातं आणि या नोटीस बोर्डवर लिहिलेलं असतं की अमक्या अमक्याचा विवाह जे आहे या विवाहासाठी नोंदणी आलेली आहे. कोणाला आक्षेप असेल तर आक्षेप देऊ शकता. आक्षेप घेण्याचा कालावधी जर विचारला 30 दिवस जो आहे हा विवाह नोंदणीसाठी आक्षेप घेण्याचा कालावधी आहे. किती साक्षीदाराची गरज असते? 3 साक्षीदारांची गरज असते. मित्रांनो लक्षात घ्या, हे सगळं काम कुठं पार पडतं बघा. हे सगळं काम जे आहे विवाह नोंदणीचं काम जे आहे कोणत्या कार्यालयात पार पडतं असं जर तुम्हाला विचारलं तर नोंदणीचं काम जे आहे हे पार पडत असतं दुय्यम निबंधक कार्यालय. दुय्यम निबंधक कार्यालय ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीची रजिस्ट्री करत असतात. मात्र अपवाद आहे याला 3 जिल्हे. अपवाद आहेत याला 3 जिल्हे. एक मुंबई शहर, दुसरं मुंबई उपनगर आणि तिसरा अपवाद आहे ते म्हणजे पुणे. या ठिकाणी विवाह नोंदणीसाठी हे काम दुय्यम निबंधक कार्यालय करत नाही. तर याच्यासाठी या ठिकाणी मित्रांनो स्वतंत्र विवाह अधिकारी आपल्याला पाहायला मिळतात. स्वतंत्र विवाह अधिकारी पाहायला मिळतात. म्हणून लक्षात घ्या, बाकी सर्व जिल्ह्यामध्ये हे काम जे आहे विवाह नोंदणीचं दुय्यम निबंधक कार्यालयाद्वारेच पार पडलं जातं. मात्र 3 ठिकाणं मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि पुणे या ठिकाणी हे काम पार पाडण्यासाठी स्वतंत्र विवाह अधिकारी आहेत. परीक्षेमध्ये प्रश्न काय विचारलाय? नोंदणी विभागाचे स्वतंत्र विवाह अधिकारी कार्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? मुंबई शहरला आहे, मुंबई उपनगरला आहे, पुण्याला आहे. ऑप्शन क्रमांक 4 ठाण्याला नाही. घर घेत आहे त्याची नोंद करायला किती रुपये लागतील? आपण परीक्षाभिमुख शिकायलो तरी तुला सांगतो 6% जे असतं ती स्टॅम्प ड्युटी असते प्लस 1% जे असतं हे त्या ठिकाणी तुम्हाला एक्स्ट्रा म्हणजे असं आपण म्हणू शकतो 7% जेवढं तुम्ही खरेदी खत करताय तेवढे पैसे लागते. 1 लाखाचा खरेदी खत करताय तर 7,000 रुपये तुम्हाला लागतील. 10 लाखाचा करताय तर 70,000 रुपये लागतील. चला जास्त टाइम तुमचा घेत नाही, येतो पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न तुमच्या समोर हा मुद्रांक नोंदणीसाठी सरिता प्रणाली कधी सुरू करण्यात आली? लखन पवार मला कॉन्टॅक्ट करा, तुम्ही कॉल करा ना डायरेक्टली, इथं कशाला मेसेज करता? बाबूराव आपटे कळाला का किती रुपये खर्च लागेल? चला हा मित्रांनो, इथं काही प्रणाली तुम्हाला विचारल्या जातील ज्या या विभागामध्ये कार्य म्हणजे विभागामध्ये नवीन आणण्यात आलेली आहेत, कार्य करण्यासाठी आणण्यात आलेली आहेत. जर तुम्हाला विचारलं सरिता असे लिहिलं जातं सरिता ही प्रणाली कधी लागू करण्यात आली या विभागानं, असे प्रश्न TCS आपला IBPS चे सर्वात आवडते प्रश्न आहेत. मित्रांनो ही प्रणाली 2012 ला लागू करण्यात आली. फक्त जर सरिता तुम्हाला विचारलं असतं, सरिता ही प्रणाली हे 1 हे 2 SARITA म्हणजे ही नोंदणी सगळी जी आहे ही संगणकीकृत असणं ही 2002 मध्ये लागू करण्यात आली. याचा फुल फॉर्म जर तुम्हाला विचारला, याचा फुल फॉर्म आहे स्टॅम्प अँड रजिस्ट्रेशन स्टॅम्प अँड रजिस्ट्रेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍप्लिकेशन. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍप्लिकेशन ही प्रणाली 2012 ला सरिता, 2002 ला सरिता. आणखी 2-3 प्रणाल्या ज्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. रजिस्ट्रेशन प्रणाली, रजिस्ट्रेशन. एक मार्क्स तुमच्यासाठी महत्वाचा आहे, त्यामुळे एवढं पाठ करा जेवढं मी तुम्हाला देतोय. ही 2021 पासून या विभागाने सुरू केली. त्याच्यानंतर विचारला जाऊ शकतो स्टॅम्प प्रणाली. स्टॅम्प प्रणाली ही स्टॅम्प प्रणाली जी आहे ही 2013 पासून सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणखी एक प्रणाली आहे जिचं नाव आहे स्टेपिन प्रणाली. स्टेपिन प्रणाली ही प्रणाली आपल्याला सुरू केलेली पाहायला मिळते 2025 पासून. मे 2025 पासून या प्रणाल्या सुरू केलेल्या आहेत.
त्यामुळे ई सरितावर प्रश्न तुम्हाला विचारलाय. 2012ला ही प्रणाली सुरू केली. ऑप्शन क्रमांक 4 जे आहे ते 4 या ठिकाणी तुमचं बरोबर आहे. क्लिअर? लेक्चर रोज नसतं, हे लेक्चर आठवड्यातून आपण 3 दिवस घेत असतो. नगर परिषदचे काही होतील आणि मुद्रांक विभागाचे काही पॅरलल लेक्चर होतील. आणखी काही प्रणाली म्हणजे ज्याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन त्यांच्या वेबसाईटवर सुद्धा नाही, जसं ई फायलिंग प्रणाली आहे, ही यांचीच प्रणाली आहे. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो EASR अॅन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट प्रणाली, त्याच्यानंतर ई सर्च प्रणाली असेल, ई पेमेंट प्रणाली असेल, याची गरज नाही. मात्र हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. हे 5 गोष्टी लक्षात घ्या. ऑप्शन क्रमांक 4 जो आहे हे इथं बरोबर आहे. आता आयबीपीएसचा सर्वात बाबूराव आपटे, मी काही इथं मुद्रांक कार्यालयामध्ये नाही. तुम्ही तिथं जाऊन सांगा, रेफरन्स द्या. जास्त मागत असतील, ब्रोकर असतात काही मधामध्ये, पैसे जास्त मागत असतील, मात्र सरकारला तेवढं जातं, जेवढं जातं तेवढं मी सांगतोय तुम्हाला. आता किती मागत असतील, काय मागत असतील हे मी सांगू शकत नाही. चला, आयबीपीएसच्या पॅटर्न मध्ये आणखी एक प्रश्न ऍड असतो. कोणतंही लेक्चर तुम्ही म्हणजे कोणतीही परीक्षा तुम्ही त्यांची पहा, त्याच्यामध्ये नियुक्त्या ऍड असतात. या नियुक्त्या या 2000 म्हणजे जानेवारी पासून तर आतापर्यंत काही महत्वाच्या नियुक्त्या पदावर झालेल्या आहेत. या नियुक्त्या संदर्भात आपण चर्चा करूया. भारत सरकारच्या वित्त सचिवपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झाली, म्हणजे वित्त विभागाशी रिलेटेड आहे, त्या अर्थ खात्याशी रिलेटेड आहे, म्हणून मी इथं घेतलेलं आहे. आता हेच उत्तर तर तुम्ही द्या, मात्र मी तुम्हाला काही पॅरलल क्वेश्चन विचारतो ज्यांच्या नियुक्त्या 2025 मध्ये झालेल्या आहेत. 2025 मध्ये झालेल्या ज्या नियुक्त्या आहेत या नियुक्त्या तुम्हाला विचारतोय, मला उत्तर द्या, अपेक्षित आहे. मला सांगा युपीएससीचे अध्यक्ष नुकतेच कोण झालेले आहेत, महत्वाचं आहे बरं का. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं 52वे सरन्यायाधीश सध्याचे कोण आहेत. 52वे सरन्यायाधीश विचारल्या जाऊ शकतो. त्याच्यानंतर 3 नंबर IWLF, याचा फुल फॉर्म मी सांगून टाकतो, इंडियन वेटलिफ्टिंग फेडरेशन चे अध्यक्ष नुकतेच कोण झालेले आहेत. त्याच्यानंतर 4 नंबर तुम्हाला विचारलं जाऊ शकेल, नवीन आरबीआयचे गव्हर्नरपदी उपगव्हर्नरपदी एकाची नियुक्ती झालेली आहे, हे कोण आहेत याच्याबद्दल विचारलं जाईल. त्याच्यानंतर सेबीचे अध्यक्ष, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया चे अध्यक्ष, यांची सुद्धा नियुक्ती 2025 मध्ये झालेली, कोण आहेत. त्याच्यानंतर विचारलं जाऊ शकतं वित्त सचिव भारत सरकार, हे कोण आहेत. भारत सरकारचे वित्त सचिव. 7 मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत. मुख्य ज्यांची याच वर्षी नियुक्ती झाली, मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत विचारल्या जाऊ शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकन इस्रोचे अध्यक्ष, ज्यांची नवीन नियुक्ती झालेली आहे, इस्रोचे अध्यक्ष. त्याला लागूनच एक प्रश्न पॅरलल देतोय, बीसीसीआय चे अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती झालेली. झालं, किती झाले, 9. 2 देतो आणखी, एक घ्या आणखी. कॅग, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, म्हणजे आपण आपला याला म्हणू शकतो की नियंत्रक आणि महालेखा परीक्षक भारताचं कोण आहे. बरेच जण याचं उत्तर देत आहेत, परंतु चला, बरोबर असतील तर राईट करा म्हणजे, आणि जर चुकले असतील तर करेक्शन करून घ्या. युपीएससीच्या अध्यक्षपदी अजय कुमार यांची नियुक्ती झालेली. अजय कुमार, नाव लक्षात घ्या, अजय कुमार. त्याच्यानंतर 52वे सरन्यायाधीश BR गवई, कोण, BR गवई. IWLF म्हणजे आपण म्हणतो इंडियन वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदी मीरा चानूची नियुक्ती झालेली. मीरा चानू. आरबीआयच्या उपगव्हर्नर पदी पूनम गुप्ताची नियुक्ती झालेली. पूनम गुप्ता. मित्रांनो लक्षात घ्या, आरबीआयची रचना जी असते, आरबीआयच्या रचनेमध्ये एक गव्हर्नर असतो आणि 4 उपगव्हर्नर असतात. त्या 4 उपगव्हर्नर पैकी एक पूनम गुप्ता यांची नियुक्ती झालेली आहे. गव्हर्नर जर विचारलं तुम्हाला तर मित्रांनो, आरबीआयच्या गव्हर्नरची नियुक्ती नुकतीच डिसेंबर 2024 मध्ये झालेली आहे आणि यांचं नाव तुम्हाला विचारलं जाईल, संजय मल्होत्रा. हे आरबीआयचे गव्हर्नर असून कितवे जर विचारलं, 26वे गव्हर्नर आहेत. कितवे,
26वे गव्हर्नर. सेबीच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झाली आहे? तर सेबीच्या अध्यक्षपदी नुकतीच तुहिनकांत पांडेची नियुक्ती झालेली आहे. पुढे वित्त विभागाच्या सचिवपदी मित्रांनो अजय सेठ यांची नियुक्ती झालेली. अजय सेठ. मुख्य निवडणूक आयुक्तपदी मित्रांनो, मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमारची नियुक्ती झालेली आहे. ज्ञानेश कुमार. म्हटलं जातं की यांच्याच कार्यकाळामध्ये 2900 निवडणुका होऊ शकतात. इस्रोच्या अध्यक्षपदी मित्रांनो फी नारायणन यांची नियुक्ती झालेली. हे फार महत्वाचं आहे. फी नारायणनची नियुक्ती झाली. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी तुम्हाला माहित आहे देवजीत सायकिया. क्लिअर. आणि कॅग भारताचे कोण आहेत? भारताच्या कॅग पदी मित्रांनो या ठिकाणी के संजय मूर्ती यांची नियुक्ती झाली. के संजय मूर्ती. मग इथं या, इथं विचारलंय भारत सरकारच्या वित्त सचिवपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झाली? अजय सेठ. ऑप्शन क्रमांक 4 जे आहे हे 4 तुमचं या ठिकाणी बरोबर आहे. समजायलंय का रे? कमेंट करा बरं. लेक्चर लाईक करा समजत असेल तर. बरेचसे तुमचे मित्र आहेत की ज्यांच्यापर्यंत तुम्ही लेक्चर पोहोचवलं नाही. मित्र असतील तर द्या. जेवढा रिस्पॉन्स जास्त असेल आपण ही सिरीज आणखी पुढे नेऊ. क्लिअर. चल घ्या पुढं. अच्छा हा सचिव, सचिव इथं सचिव. ठीक आहे. चला चल घ्या पुढचा प्रश्न तुमच्या समोर. हा पुढचा प्रश्न आहे 22 जानेवारी 1760 रोजी, 22 जानेवारी 1760 रोजी तामिळनाडूमधील वांदिवाश येथे ब्रिटिशांनी जिंकलेली वांदिवाशची लढाई खालीलपैकी कोणत्या युद्धाचा भाग होती? असे प्रश्न विचारले जातात. लेक्चर ज्या दिवशी असतं त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला लिंक उपलब्ध होऊन जाते. ठीक आहे. चला आता बघा मित्रांनो, हे आहे इंग्रज किंवा आपण असं म्हणू शकतो यांना कर्नाटकचे युद्ध म्हटले जातात. बघा परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. कर्नाटकचे युद्ध. कर्नाटकचे एकूण झालेले आहेत 3 युद्ध. पार्श्वभूमी लक्षात घ्या मित्रांनो. भारतामध्ये व्यापार करण्यासाठी ब्रिटन मधल्या किंवा युरोपियन अनेक कंपन्या भारतामध्ये आल्या. यापैकी फ्रेंच आले, पोर्तुगीज आले, डच आले, त्याच्यानंतर इंग्रज आले. आणि या आपापसामध्ये पहिल्यांदा यांचं म्हणजे आपापसामध्ये व्यापारामध्ये वार सुरू केले. इकडे यांचं जर युद्ध झालं तर याचा परिणाम भारतामधल्या त्यांच्या वखारीवर व्हायचा. भारतामधल्या त्यांच्या म्हणजे स्वतंत्र म्हणजे त्यांच्या जे गव्हर्नर आहेत यांच्यावर सुद्धा याचा परिणाम व्हायचा. लक्षात घ्या कर्नाटकचे युद्ध म्हणल्यानंतर इथं कुठं भारतीय लोक सामील नव्हते. भारतीय लोक सामील होते, भारतीय राजे सामील नव्हते. कर्नाटकचे युद्ध जे आहे हे इंग्रज वर्सेस फ्रेंच यांच्या दरम्यान हे युद्ध झाले. फ्रेंच आणि इंग्रज यांच्या दरम्यान हे युद्ध झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. एकूण कर्नाटकचे किती युद्ध झाले? ते एकूण कर्नाटकचे 3 युद्ध झाले. लक्षात घ्या. याच्यावर खूप वेळा प्रश्न आलेला आहे. वांदिवाश दिले त्यांनी वांदिवाश असं म्हटलं होतं स्थानिक भाषेमध्ये. पहिले युद्ध जे आहे पहिले, दुसरे आणि तिसरे याच्यावर ज्या पद्धतीनं प्रश्न आले तेवढाच कंटेंट तुमचा मी घेतोय. मित्रांनो इंग्रज आणि फ्रेंच यांच्या दरम्यान जे पहिलं युद्ध झालं त्याला कर्नाटकचे पहिले युद्ध म्हटलं जातं. ते युद्ध 1746 ते 1748 दरम्यान झाले. मित्रांनो लक्षात घ्या हे जे युद्ध आहे हे या युद्धाची सुरुवात कशामुळे झाली? या ठिकाणी ऑस्ट्रिया नावाचा एक देश आहे, तुम्ही ऐकलं असेल. या ऑस्ट्रिया देशावर स्वतःचा हक्क म्हणजे हक्क कोणाचा याच्यावरून युरोपमध्ये या दोघांची युद्ध झाले. याचा परिणाम इथं झाला. 1746 ते 1748 याच्या दरम्यान युद्ध झाले. या युद्धाच्या दरम्यान कर्नाटकचा एक नवाब होता. नवाबाचं नाव आपल्याला पाहायला मिळतं अनवरुद्दीन. या अनवरुद्दीननं फ्रेंच लोकांना सांगितलं होतं की तुम्ही या ठिकाणी असं काम करू नका. आता डिटेल मी जात नाही किती
आतमध्ये, कारण खूप वेळा गेलेला. तर फ्रेंचांनी ते ऐकलं नाही. अनवरुद्दीन जो कर्नाटकचा नवाब होता, या कर्नाटकच्या नवाबाचं फ्रेंचांना न ऐकल्यामुळं यांनी फ्रेंचावर आक्रमण केलं आणि या लढाईला म्हटलं जातं सेंट थॉमची लढाई. सेंट थॉमची लढाई कोणादरम्यान झाली? फ्रेंच आणि अनवरुद्दीन दरम्यान झाली, याच पहिल्या कर्नाटक युद्धाच्या दरम्यान. याचा शेवट जो आहे हा एका तहाने झाला. तह म्हणजे सुलामसलत करून घेणं, ज्याला आपण सीज फायर जसं म्हणतो, किंवा जिथं तिथं थांबा, काहीतरी दोघांमध्ये करार करून घ्या. याचा शेवट जो झाला ते एक्सला शापेलच्या तहाने झाला. एक्सला शापेल तह, या तहाने हा शेवट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. इथं संपलं पहिलं कर्नाटक युद्ध, म्हणजे इंग्रज फ्रेंच युद्ध. दुसरं इंग्रज फ्रेंच युद्ध 1749 ला सुरू झालं तर 1754 पर्यंत चाललं. कोणत्या तहाने हे युद्धाचा शेवट झाला? तर मित्रांनो, पॉंडिचेरीचा तह झाला आणि या पॉंडिचेरीच्या तहाने या युद्धाचा शेवट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तिसरं महत्वाचं याच्यावर लक्षात घ्या, प्रश्न आलेला आहे 1758 ते 1763 असं जवळपास 6 ते 7 वर्ष हे युद्ध चाललं. मित्रांनो, या युद्धाच्या दरम्यान कर्नाटकचं आयरकूट हे कर्नाटक कडून लढत होते. याचा जो आहे याचा विजय झाला आणि फ्रेंचाचा इथं पराभव झाला. आयरकूट. आणि याच दरम्यान जी लढाई झाली या तिसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान, त्याला म्हटलं जातं वांदिवासची लढाई. या वांदिवासच्या लढाईमध्ये या दोघांचे, म्हणजे एक आयरकूट होता, त्याच्या विरोधात होता काउंट लाली. काउंट लाली. तर आयरकूट जो आहे हा विजयी झाला. याला म्हटलं जातं वांदिवासची लढाई. वांदिवास नावाच्या किल्ल्याच्या ठिकाणी ही लढाई झालेली आपल्याला पाहायला मिळते. याच्यामध्ये इंग्रजाचं वर्चस्व आहे. हे कितव्या कर्नाटक युद्धामध्ये झालं किंवा इंग्रज फ्रेंच युद्धाच्या दरम्यान झालं? तिसऱ्या इंग्रज फ्रेंच युद्धाच्या दरम्यान, म्हणजे याला तिसरं कर्नाटक युद्ध आपण म्हणू शकतो. त्यामुळे कर्नाटक युद्ध म्हटलं तर ते काढून टाका की कर्नाटकची जनता किंवा कर्नाटकचे राजे इथं युद्ध खेळले नाही. हे युद्ध झालं होतं कर्नाटकमध्ये असणारे फ्रेंच आणि इंग्रज यांच्या दरम्यान हे युद्ध पार पडलं. चला, इथपर्यंत कोणाला अडचण? इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? घ्या पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न तुमच्या समोर हा. मॅकमोहन रेषा ही कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा दर्शवते? मॅकमोहन रेषा ही कोणत्या दोन देशादरम्यानची सीमारेषा दर्शवते, असा तुम्हाला परीक्षेला प्रश्न आलेला आहे. सांगा उत्तर. बघा, लक्षात घ्या, भारत, या भारताबरोबर इतर एकूण 7 देश आहेत. त्या 7 देशांच्या भूसीमा आपल्या भारताला लागतात. बघा, कन्सेप्ट समजून घ्या. भारताबरोबर एकूण असे 7 देश आहेत. ज्या 7 देशांच्या सीमा ज्या आहेत या भारताबरोबर लाभलेल्या आपल्याला पाहायला मिळतात, ज्याला आपण भारताच्या भूसीमा असं म्हणतो. जमिनीचा भाग इथून असं, इथून इकडं, इकडं आणि हा भाग. सर्वाधिक भारताची भूसीमा ही बांगलादेश सोबत लाभलेली आहे. लक्षात घ्या, बांगलादेश सोबत सर्वाधिक भूसीमा लाभलेली आहे. 1 नंबर देतो मी. ही आहे 4096 किलोमीटर. किती? 4096 किलोमीटर. इथं आपला नेपाळ देश आहे, इथं भूटान देश आहे, इथून इकडे इथपर्यंत आहे काय? चीन, इकडं अफगाणिस्तान, इकडं पाकिस्तान. दुसरा क्रमांक भारताची भूसीमा चीन देशासोबत आहे. किती आहे? तर ही 3488 किलोमीटर दुसऱ्या क्रमांकाची सीमा. तिसऱ्या क्रमांकाची आपली भूसीमा लागते ती म्हणजे पाकिस्तान सोबत. पाकिस्तान सोबत भारताची जी भूसीमा आहे ही आपल्याला 3323 किलोमीटर पाहायला मिळते. 3300 किंवा 3323 किलोमीटर. चौथ्या क्रमांकाचा देश आहे ज्याला सर्वाधिक भारताची भूसीमा लागून आहे, त्याचं नाव आहे नेपाळ. नेपाळला 17 त्रिक 51 1751 किलोमीटर लांबीची भूसीमा लागून आहे.
5व्या क्रमांकाचा देश आहे म्यानमार. कोणता देश? म्यानमार नावाचा देश. या म्यानमार देशासोबत भारताची 1643 किलोमीटर लांबीची भूसीमा लागून आहे. 5व्या क्रमांकाचा देश आहे इथं भूटान. 5 नंबर मी देतो इथं. एक मिनिट, 1 2 3 4 1 किती झाले? 5 झाले ना. 6व्या क्रमांकाचा देश. देशाचं नाव आहे भूटान. भूटान बरोबर 699 किलोमीटर लांबीची भूसीमा. आणि 7व्या क्रमांकाचा देश आहे अफगाणिस्तान. अफगाणिस्तान सोबत 106 किलोमीटर लांबीची भूसीमा. आता मित्रांनो, हे सीमारेषा ठरवत असताना बऱ्याच ठिकाणी विवाद झाले, बऱ्याच ठिकाणी वाद झाले आणि हे वाद सोडवण्यासाठी काही आयोग नेमले जातात, काही कमिशन नेमले जातात, काही तज्ञ लोक नेमले जातात आणि हे तज्ञ लोक मध्यस्थ करतात, सांगतात की बाबा नाही नाही हे चुकीचं आहे, बांगलादेश तुझं, भारत हे चुकीचं आहे. मग काय करा? हा, इथून आम्हाला सगळं जे लिखापडी दिसतंय, इथून एवढी, इथून पुढे तुमची सीमा लागते, इथून पुढे आमची. मग जो आयोग नेमलेला जातो, साधारणतः त्या आयोगाचं नावच सीमारेषेला दिलं जातं. भारत आणि बांगलादेश यांच्यासोबत जी सीमा रेषा आहे त्याला सर रॅडक्लिफ रेषा असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? रॅडक्लिफ रेषा. कोणती रेषा? रॅडक्लिफ. रॅडक्लिफ रेषा भारत बांगलादेश आणि त्याचबरोबर रॅडक्लिफ रेषा जी आहे ही भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान सुद्धा पाहायला मिळते. रॅडक्लिफ रेषा. कारण तुम्हाला माहित आहे 1947 ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा हा बांगलादेश पाकिस्तानचाच भाग होता, ज्याला पूर्व पाकिस्तान म्हणायचे. दोन्ही देशादरम्यान सीमारेषाचा मुद्दा जो आहे सर रॅडक्लिफ यांनी हाताळला. आता आणखी एक, इथं बघा एक 96 किलोमीटर लांबीची भूसीमा आहे. या 96 किलोमीटर लांबीच्या भूसीमेला, भारत आणि पाकिस्तान दरम्यान असणाऱ्या भूसीमेला सर क्रीक रेषा असं म्हटलं जातं. हा, कोणती रेषा म्हटलं जातं? सर क्रीक रेषा. सर क्रीक रेषा याच्यासाठी की मित्रांनो, भारत स्वातंत्र्य झाला ऑगस्ट 1947 ला आणि ऑगस्ट 1947च्या वेळी पावसाळा होता. जेव्हा सीमारेषा वाटण्यात आल्या होत्या, वाटून देण्यात आल्या होत्या, तेव्हा पावसाळ्याचे दिवस होते आणि या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे कच्छचं आखात, इथं दलदलीचा प्रदेश आहे आणि या दलदलीच्या प्रदेशावरून पुढे चालून आणखी वाद उद्भवला. तो वाद मिटवण्यासाठी सर क्रीक यांना नियुक्त करण्यात आलं आणि या 96 किलोमीटर लांबीच्या भूसीमेचा वाद त्यांनी मिटवला. म्हणून भारत पाकिस्तान दरम्यान दोन सीमारेषा आहेत, एक सर रॅडक्लिफ रेषा आहे आणि दुसरी सर क्रीक रेषा म्हणून सुद्धा एक ओळखली जाते. अफगाणिस्तान सोबत जी रेषा आहे त्याला म्हणतं ड्युरॅन्ड रेषा. ड्युरॅन्ड रेषा. आणि चीन सोबत जी रेषा आहे त्याला मॅकमोहन रेषा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? मॅकमोहन रेषा. बाकी देशांसोबत आपला सामंजस्य भाग आहे, म्हणजे नेपाळ भारत असो, नेपाळ भूटान असो किंवा भारत बांगलादेश असो. मग बघा, मॅकमोहन रेषा जी आहे ही भारत आणि चीन यांच्या दरम्यान आपल्याला ही सीमारेषा पाहायला मिळते. ऑप्शन क्रमांक 2 जे आहे ते ऑप्शन क्रमांक 2 इथं तुमचं बरोबर आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, समजायले का रे? समजायले ना? चला मग लाईक करा ना लेक्चरला. फक्त समजून काय, सिरीज कंप्लीट करायची का नाही आणखी पुढं पुढं? चला तुमच्या मित्रांनाही पाठवा. चलायचं पुढं. मॅकमोहनचं एक्झॅक्ट मला इयर आठवत नाही मॅडम सर. चला घ्या. वारंवार येणाऱ्या पुरामुळे बिहारचे दुःख म्हणून कोणत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नदीचे नाव काय? ते काय शीतल मुलीचंही नाव असतं, काही मुलांचंही नाव असतं, कन्फ्युज होतं जरासं. ठीक आहे, चलो. हा, आता याचं उत्तर तर तुम्ही द्याच, पण तुम्हाला काही मी नाव परीक्षेला विचारले गेलेले प्रश्न देतो. कोणत्या नदीला मृत नदी म्हटलं जातं? फास्ट नंबर टाकायचा ना उत्तर लिहायचं. कोणत्या नदीला पारदर्शक नदी म्हटलं जातं? बघा, काही नवीन तुम्हाला ऐकायला मिळतं, बऱ्याचशा गोष्टी आज मिळतील. कोणत्या नदीला लाल नदी म्हटलं जातं? बघा, वन लाइनर क्वेश्चन आहेत. 4 नंबर, कोणत्या नदीला खाऱ्या पाण्याची नदी म्हटलं जातं? खाऱ्या पाण्याची नदी. कोणत्या नदीला या ठिकाणी लुप्त पावणारी नदी म्हटलं जातं? लुप्त पावणारी. कोणत्या नदीला घळईतून वाहणारी नदी म्हणतात?
घळईतून वाहणारी. बघा बर का, महत्वाच्या गोष्टी. कोणत्या नदीला दक्षिण गंगा असं म्हटलं जातं किंवा तिला वृद्धगंगा सुद्धा म्हणतात? बर, कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात? दक्षिण भारताची गंगा म्हणतात. बर, कोणत्या नदीला अर्धगंगा म्हणतात? किती झाले? 8. इथं घ्या. कोणत्या नदीला अर्धगंगा म्हणतात? कोणत्या नदीला सन ऑफ सन असं म्हटलं जातं? डॉटर ऑफ सन असं म्हटलं जातं, सॉरी. सूर्याची मुलगी कोणत्या नदीला म्हटलं जातं? सूर्याची मुलगी. बस झालं का रे? एक शेवटचं घ्या. कोणत्या नदीला काली नदी असं म्हणतात? 11 नंबर. काली नदी. भरपूर. काय याच्या बाहेर काय येणार आहे बरं? असा इंटरेस्ट तयार झाला पाहिजे माणसाला. चला, हा, काही जणांनी बरोबर उत्तर दिलेले, नंबर टाकून उत्तर द्या म्हटलं. 7 नंबरला गोदावरी, राईट. हा, मृत नदी जी आहे ही घग्गर नदी जी आहे, या घग्गर नदीला मृत नदी म्हटलं जातं. म्हणजे ती अस्तित्वात नाही, पण हिचे अवशेष आढळतात. पारदर्शक नदी जर आपण म्हटलं तर पारदर्शक नदीचं नाव आहे उमंगोट नदी. मेघालयामध्ये तुम्हाला पाहायला मिळते उमंगोट. लाल नदी ब्रह्मपुत्रा नदीला म्हटलं जातं. आता काय कारण आहेत एवढा वेळ आपल्याकडे नाही, कधी एखाद्या लेक्चरमध्ये सांगेन. खाऱ्या पाण्याची नदी जी आहे ही लुनी नदीला म्हटलं जातं. या नदीच्या पाण्यामध्ये क्षारता जास्त आहे. ही नदी थरच्या वाळवंटातून वाहते आणि ही थरच्या वाळवंटातून वाहत असताना इथं पुढे जाऊ शकत नाही, कारण इथं या भागामध्ये खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात तापमान जास्त असल्यामुळे एक तर पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि दुसरं पाणी भूजल पातळी कमी असल्यामुळे काही पाणी जमिनीत मुरतं, काहीचं बाष्पीभवन होतं. म्हणून ही जी इथून वाहणारी लुनी नदी आहे ही नदी या समुद्रापर्यंत पोहोचू शकत नाही, मधातच या नदीचं पात्र कोरडं होतं. म्हणून या नदीला इथं लुप्त पावणारी नदी सुद्धा म्हटलं जातं. कोणत्या नदीला? लुनी नदीलाच लुप्त पावणारी नदी. घळईतून वाहणारी नदी म्हटलं तर त्याचं उत्तर आहे नर्मदा. बर, आणखी याचा भाग असा आहे, जर महाराष्ट्रातील घळईतून वाहणारी नदी म्हटलं, उत्तर आहे तापी नदी. छोट्या नागपूर पठारातील घळईतून वाहणारी नदी असं म्हटलं, छोट्या नागपूर पठार, तर त्याचं उत्तर आहे दामोदर नदी. वेगवेगळ्या प्रश्नानुसार उत्तर बदलतं. नर्मदा ही भारतातील. पुढे चला. दक्षिण गंगा किंवा वृद्धगंगा कोणत्या नदीला म्हणतात? दक्षिण गंगा किंवा वृद्धगंगा जी आहे हे गोदावरी नदीला म्हटलं जातं. दक्षिण भारताची गंगा जी आहे ही कावेरीला म्हटलं जातं. कावेरी नदीला. दक्षिण गंगा वेगळी, दक्षिण भारताची गंगा वेगळी. अर्धगंगा सुद्धा कावेरीला म्हणतात. सूर्याची मुलगी यमुना नदीला म्हणतात. आणि काली नदी जी आहे ही शारदा नदीला म्हटलं जातं. चला, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर, वारंवार येणाऱ्या पुरामध्ये बिहारचे दुःखाश्रू कोणत्या नदीला म्हणतात? मित्रांनो, बिहार राज्यामध्ये या नेपाळमधून येणारी ही नदी आहे. नेपाळमध्ये सप्तकोशी नावाने ओळखली जाते. तिचं नाव आहे कोसी नदी. या कोसी नदीनं मागच्या 70 वर्षामध्ये 120 किलोमीटरचं पात्र बिहारसह बदललेलं आहे. दरवर्षी पूर परिस्थिती निर्माण होते, म्हणून कोसी नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात. त्याच्यानंतर ब्रह्मपुत्रा नदी जी आहे, या ब्रह्मपुत्रा नदीला मित्रांनो आसामचे दुःखाश्रू म्हणतात. कशाचे? आसामचे दुःखाश्रू. कारण दरवर्षी आसाममध्ये या ब्रह्मपुत्रा नदीमुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं, वित्तहानी होते, आर्थिक हानी होते आणि त्यामुळे या नदीला आसामचे दुःखाश्रू असं म्हटलं जातं. नदीचं नाव आहे ब्रह्मपुत्रा नदी. ठीक आहे, चलायचं पुढं. या पुढचा प्रश्न तुमच्या समोर. 21 डिसेंबर 1909 रोजी खालीलपैकी कोणी ब्रिटिश भारतातील नाशिकच्या कलेक्टरचा गोळ्या घालून खून केला? सांगा. नाशिकच्या कलेक्टरचा गोळ्या घालून खून. तारीख दिलेली आहे, मात्र तारखेशी घेणं देणं नाही. आपल्याला खून विचारलाय, कोणी कोणाचा केला असं विचारलेलं आहे. स्क्रीनशॉट घ्यायची गरज नाही श्यामल मॅडम. हे लेक्चर झालं की एक 5 मिनिटाच्या आतमध्ये ही सगळी पीपीटी मी अपलोड करतोय आपल्या टेलिग्राम चॅनलवर, तिथून सगळं घ्या, नाही ऍज इट इज. चला, इतिहासामध्ये अनेक क्रांतिकारक झाले मित्रांनो, आणि अनेक क्रांतिकारकांनी काही इंग्रज अधिकाऱ्यांचा खून केला, जसं की चाफेकर बंधू,
चाफेकर बंधूंनी कोणाचा खून केला विचारले जसे या प्रश्नामध्ये. त्याच्यानंतर मदनलाल धिंगराबद्दल विचारलं जाईल. सांगा बरं उत्तर ज्यांना माहिती आहे. मदनलाल धिंगरा कोणाचा खून केला? ठीक आहे. त्याच्यानंतर विचारलं जाईल भगतसिंग. भगतसिंगनी कोणाचा खून केला आणि कधी केला हे विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर विचारलं जाईल अनंत कान्हेरे. चाफेकरचं नाही विचारलं, सॉरी. कोणाचं विचारलंय? अनंत कान्हेरे. अनंत कान्हेरे. 5 नंबर या ठिकाणी उधम सिंग. हे 5 नावं लक्षात असू द्या. आणि त्यांनी कोणाकोणाचा खून केला आणि एक असा क्रांतिकारक आहे ज्याचा खुनाचा प्रयत्न फसला. मित्रांनो, चाफेकर बंधूंनी 1897 ला 2 अधिकारी, एक वॉल्टर रँड व लेफ्टनंट आयर्स्ट यांचा खून केलेला आपल्याला पाहायला मिळतो. कशामुळं काय एवढे कारण आता आपल्याला भरपूर वेळ लागेल. त्याच्यानंतर मदनलाल धिंगरा यांनी 1909 ला कर्झन वायलीचा खून केला. कर्झन वायली. कारण काय होतं बरं? कारण होतं बंगालची फाळणी. कारण. ठीक आहे, चलो पुढं. भगतसिंगनी कोणाचा खून केला? भगतसिंगनी 1928 मध्ये जॉन सॉडर्सचा खून केला. जॉन सॉडर्स या अधिकाऱ्याचा. कारण काय होतं? कारण लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला तिथं भगदड माजली होती आणि तिथं त्यांचा म्हणजे जास्त गर्दीमुळे तुडून मृत्यू झाला लाला लजपत राय यांचा. अनंत कान्हेरे यांनी 1909 मध्ये या ठिकाणी जॅक्सनचा खून केला होता. जॅक्सन या अधिकाऱ्याचा खून केला. उधम सिंगने 1940 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडातील 2 महत्वाचे लोक, एक मायकल ओडवायर, घर में घुस के मारेंगे जसं म्हणतो आपण, लंडनला जाऊन याचा खून केला आणि दुसरे होते जनरल डायर. या दोघांचा खून कुठं केला? लंडनला जाऊन केला. क्लिअर? इथं काय विचारले? खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश भारतातील नाशिकच्या कलेक्टरचा खून केला? अनंत कान्हेरे यांनी नाशिकच्या कलेक्टरचा खून केलेला आपल्याला पाहायला मिळतो 1909 मध्ये. एक आणखी क्रांतिकारक आहे ज्यांचं नाव आहे खुदिराम बोस. मित्रांनो, खुदिराम बोस यांचा जो प्रयत्न आहे किंग्सफोर्डच्या हत्येचा प्रयत्न होता. किंग्सफोर्ड च्या हत्येचा प्रयत्न फसला. हत्येचा प्रयत्न फसला. कोणाचा? खुदिराम बोसचा. असो, स्टार पॉइंट. प्रयत्न केला पण झाला नाही. क्लिअर? लॉर्ड मेयोचा हा अंदमान निकोबार मध्ये पठाणने केला. चला, इथं प्रश्न ऑप्शन क्रमांक 4 जे आहे, ऑप्शन क्रमांक 4 बरोबर. काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या नावामध्ये राष्ट्रीय हा शब्द जोडण्यात आला होता? सांगा. काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय हा जो शब्द आहे हा शब्द जोडण्यात आला? तुम्हाला काँग्रेसची काही महत्वाची अधिवेशनं इथं माहीत असणं गरजेचं आहे. मेवला कुणी मारले? त्या पठाणचं नाव. पठाणचं नाव लेक्चर संपेपर्यंत आठवतो मी. ज्यांना माहित असेल कमेंट मध्ये सांगा. काही महत्वाची अधिवेशनं जी तुम्हाला विचारले जाऊ शकतात. सर्वात पहिलं अधिवेशन हे विचारलं जाऊ शकतं.
28 ते 31 डिसेंबरला हे अधिवेशन पार पडलं. ते अधिवेशन कुठं पार पडलं तर हे मुंबई या ठिकाणी पार पडलं. बघा वन लाईनर प्रश्न इथं तयार होतात. याचे अध्यक्ष जर तुम्हाला विचारले, ते अधिवेशनाचे अध्यक्ष होते व्योमेश चंद्र बॅनर्जी. व्योमेश चंद्र बॅनर्जी. ठीक आहे, चलो आगे. दुसऱ्या अधिवेशनावर सुद्धा प्रश्न नाही, तिसरं महत्वाचं आहे, कारण इथे एक नारा देण्यात आलाय. तिसरे अधिवेशन, हे अधिवेशन मित्रांनो पार पडलं 1887 ला. कुठं पार पडलं? मद्रास या ठिकाणी पार पडलं. आणि इथे एक नारा देण्यात आला बघा, ज्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणता नारा होता? काँग्रेसी बनो. या अधिवेशनामध्ये नारा देण्यात आला, काँग्रेसी बनो. काँग्रेसची बनोचा नारा देण्यात आला. चौथं अधिवेशन विशेष आहे, कारण याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1888 हे अधिवेशन आहे. अधिवेशन झालं होतं इलाहाबाद या ठिकाणी. कुठं झालं होतं? इलाहाबाद या ठिकाणी. याचं एक अध्यक्ष सांगतो मी. अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजी. तय्यबजी पहिले मुस्लिम अध्यक्ष. हे अध्यक्षासाठी प्रसिद्ध आहे, कारण या अधिवेशनाचे अध्यक्ष प्रथमच एक ब्रिटिश होते. त्यांचं नाव होतं जॉर्ज यूल. काय नाव होतं? जॉर्ज यूल. क्लिअर? या अधिवेशनामध्ये काय म्हणताय? शेर अली खा पठाण. थोडस कन्फ्यूज आहे. काय हरकत नाही ना, नंतर कमेंट बॉक्स मध्ये टाका किंवा मी टाकतो. जीएसचा आवाका एवढा वास्ट आहे ना, तो लक्षात ठेवणं आणि याला रिव्हिजन मस्ट असतं. तर बरेच जण म्हणतात सर तुम्ही इतकं लक्षात ठेवून कसं हे होतं, तर ते रिव्हिजन त्याला गरजेचं असतं. रिव्हिजन मस्ट आहे. असं खूप दिवसापूर्वी माझ्या वाचण्यातून गेलेले ते, त्यामुळे लक्षात कदाचित येत नसेल. आलं तर मी लगेच तुम्हाला सांगून देतो. आता 7वे अधिवेशन महत्वाचं आहे. 7वं अधिवेशन 1891 ला झालं. हे कुठं झालं जर तुम्हाला विचारलं तर हे नागपूर या ठिकाणी झालं. या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पी आनंद चारलू. पी चारलू असं मी लिहू शकतो. पी आनंद चारलू. आणि याच अधिवेशनामध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय शब्द सामील करण्यात आला. राष्ट्रीय शब्द जो आहे, हा राष्ट्रीय शब्द सामील करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. इथं दिसेल तुम्हाला 1891 नागपूरचं अधिवेशन, ऑप्शन क्रमांक 4. मात्र आणखी 2-3 अधिवेशन ज्याचे काही वैशिष्ट्ये, जसं मी तुम्हाला काही 2-3 अधिवेशन देतोय. कोणत्या अधिवेशनामध्ये सर्वात पहिल्यांदा मित्रांनो राष्ट्रगीत जे आहे हे राष्ट्रगीत गाण्यात आलं? ते होतं 12वे अधिवेशन. 12वे अधिवेशन. 12वे अधिवेशन कुठं पार पडलं? हे पार पडलं होतं मित्रांनो 1896 ला कोलकाता या ठिकाणी. कोलकाता या ठिकाणी. आणि याच अधिवेशनामध्ये पहिल्यांदा प्रथमच काय राष्ट्रगीत जे आहे, राष्ट्रगीत नाही, या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा वंदे मातरम गाण्यात आलं बरं का. राष्ट्रगीत 1911च्या वंदे मातरम हे जे राष्ट्रीय गीत आहे आपलं, त्याला मी राष्ट्रीय गीत म्हणतोय. राष्ट्रीय गीत जे आहे हे गाण्यात आलं. राष्ट्रगीत 1911चे, त्याच्याबद्दल नंतर चर्चा करूया. मित्रांनो याचे लेखक कोण आहेत असं जर तुम्हाला विचारलं, वंदे मातरमचे लेखक तर हे आनंदमठ या कादंबरीमधून घेण्यात आले. बंकिमचंद्र चटर्जी यांची ही कादंबरी आपल्याला पाहायला मिळते. बंकिमचंद्र चटर्जी यांची आनंदमठ कादंबरी. कोणती कादंबरी? आनंदमठ मधून. झालं. आणखी पहिले मराठी अध्यक्ष लक्षात घ्या. 16वे अधिवेशन होतं. या अधिवेशनामध्ये पहिले मराठी अध्यक्ष काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे होते. हे अधिवेशन 1900 ला भरलं. कुठं भरलं? लाहोरला भरलं. आणि याचे अध्यक्ष जे आहेत, अध्यक्ष A.G. चंदावरकर. हे पहिले मराठी अध्यक्ष. पहिले मराठी अध्यक्ष.
मित्रांनो, एक प्रश्न वारंवार विचारला जातो, ते म्हणजे जे गोपाळ कृष्ण गोखले होते, हे गोपाळ कृष्ण गोखले कितव्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? मित्रांनो, हे 21वा अधिवेशन. हे अधिवेशन पार पडलं मित्रांनो 1905 ला, आणि हे अधिवेशन भरलं होतं वाराणसी, म्हणजे तेव्हाचं बनारस, वाराणसी. आणि या वाराणसी अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते, हे अध्यक्ष होते गोपाळ कृष्ण गोखले. मित्रांनो, परीक्षेला एक प्रश्न आला होता, गोपाळ खालीलपैकी कोणत्या खालीलपैकी कोणत्या नेत्याने लॉर्ड कर्झनची तुलना औरंगजेबाशी केली होती? तर ती केली होती गोपाळ कृष्ण गोखले यांनी अध्यक्षीय भाषणामधून. याच अधिवेशनामध्ये अध्यक्षीय जे भाषण झालं होतं, त्या अध्यक्षीय भाषणामधून काय केलं होतं? लॉर्ड कर्झनची तुलना जी आहे, इथं मी डायरेक्ट कर्झन असं लिहितो, कर्झनची तुलना औरंगजेबाशी केली होती. असं आता भरपूर अधिवेशन आहेत, घेत बसलं तर ते भरपूर हे वेळ होऊन जाईल. तर याचं बघा ऑप्शन क्रमांक 4 जे आहे, हे 4 हे उत्तर बरोबर आहे. चला, इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का रे? चलायचं पुढं. चला घ्या पुढचा प्रश्न तुमच्या समोर हा. रयतवारी ही प्रसिद्ध जमीन महसूल प्रणाली मद्रास इथं रिकामी जागामध्ये सुरू करण्यात आली. मित्रांनो, पूर्वीच्या काळामध्ये जे इंग्रज अधिकारी होते, हे इंग्रज अधिकारी किंवा ब्रिटिश सरकार आपण म्हणूया, ब्रिटिश सरकार काय करायचे? तर ब्रिटिश सरकार जे कृषी किंवा शेती करायचे, या शेती करणाऱ्या लोकांकडून ब्रिटिश सरकार महसूल जमा करायचे, कर जमा करायचे. याच्यासाठी मित्रांनो 3 पद्धती वापरल्या जायच्या. म्हणजे 3 काळामध्ये 3 पद्धती होत्या. पहिली पद्धत होती कायमधारा पद्धत. बघा, पहिली पद्धत होती कायमधारा पद्धत. एक दुसरी पद्धत होती ज्याचं नाव होतं रयतवारी, आणि तिसरी पद्धत होती महालवारी. या तिन्हीवरच प्रश्न आहे बरं का. महालवारी समजून घ्या, कन्सेप्ट खूप सोपी आहे. कायमधारा पद्धत जी असायची, त्या कायमधारा पद्धतीमध्ये 3 हिस्से असायचे. एक सगळ्यात खाली असायचा शेतकरी किंवा ज्याला आपण रयत म्हणतो, म्हणजे जनता. त्याच्यानंतर दुसरे असायचे जमीनदार, जमीनदार. आणि मग तिसरं जे आहे इथं आपण म्हणूया की ब्रिटिश सरकार. ब्रिटिश सरकार काय करायचं? या जमीनदाराला वेगवेगळं क्षेत्र वाटून दिलेलं असायचं. एक जमीनदार, चल हे 10 गाव तुझे, तू काय करायचं? या 10 गावामधून कर जमा करायचा, महसूल जमा करायचा, शेतसारा जमा करायचा. आणि हे जमा केलेला जो महसूल आहे, हा महसूल तुला एक हिस्सा याच्यातला ठेवून घे. म्हणजे हा जो हिस्सा आहे 11 भाग करायचे, एक भाग जमीनदाराला असायचा, आणि बाकीचे जे 10 भाग आहेत हे जायचे सरकारकडे. या पद्धतीला म्हटलं जातं कायमधारा पद्धत. मित्रांनो, या कायमधारा पद्धतीचा जनक जर तुम्हाला विचारला, कायमधारा पद्धतीचा जनक लॉर्ड कॉर्नवॉलिस. लॉर्ड कॉर्नवॉलिस. लॉर्ड कॉर्नवॉलिस. ठीक आहे. कधी कुठं सुरू केली असं जर तुम्हाला विचारायचं तर 1793 ला पासून ही पद्धत जी आहे, ही पद्धत पूर्व भारतामध्ये सुरू केली. पूर्व भारतामध्ये कोणकोणते ठिकाण येतात परीक्षेला विचारलं गेलेले बरं का, की बंगाल प्रांतामध्ये कोणती जमीन महसूल पद्धत सुरू होती? तर तिथं रयतवारी होती, सॉरी कायमधारा होती. त्याच्यानंतर बिहार प्रांतामध्ये सुद्धा हीच पद्धत होती. पूर्व भारतामध्ये ओडिसा असो, दक्षिणेमध्ये मद्रास पर्यंत ही पद्धत आपल्याला पाहायला मिळते. मद्रास, याला म्हटलं जातं काय? कायमधारा पद्धत. दुसरा आहे रयतवारी पद्धत. काय व्हायचं? जमीनदार खूप मोठे घपला करू लागले. मग याच्याहून थोडासा अभ्यास करून मित्रांनो 1820 ला थॉमस मुनरोनं एक नवीन पद्धत शोधून काढली. थॉमस मुनरो नाव लक्षात घ्या. थॉमस मुनरो आणि एक अलेक्झांडर रीड म्हणून होता, अलेक्झांडर रीड. त्या दोघांनी एक पद्धत शोधून काढली, याचं नाव आहे रयतवारी. या रयतवारी पद्धतीमध्ये 2च कप्पे होते, 2 टप्पे म्हणू शकतो आपण त्याला. एक
ही होती रयत आणि दुसरे होते हे ब्रिटिश सरकार. यांनी काय केलं, यांचा हिस्सा जो आहे मधातला काढून टाकला. ब्रिटिश सरकार म्हणलं की काय करूया, तुम्ही जे जे काही पिकवताय या 50% हिस्सा जे आहे हा वाटा सरकारला द्या. हे कोरडवाहू शेतकरी जे असतील, म्हणजे ज्यांच्याकडे कोरडवाहू जमीन आहे, तुमच्याकडे जर समजा त्या काळामध्ये 200 रुपयाचं उत्पन्न झालं तर 100 रुपये तुम्हाला सरकारला द्यावं लागतील. आणि जे बागायतदार आहे, ज्यांच्याकडे पाणी आहे, बागायतदार, या बागायतदाराला जो महसूल होता हा होता 60%. तुम्हाला 60% रक्कम जी आहे ही सरकारला द्यावं लागत असे. ही कुठं होती ही पद्धत? तर ही पद्धत मित्रांनो, आपण जर म्हटलं तर दक्षिण भारतामध्ये, दक्षिण व पश्चिम भारतामध्ये म्हणू शकता. दक्षिण व पश्चिम भारत, मद्रासचा भाग थोडासा, म्हणजे थोडासा भाग मद्रास याच्यामध्ये आहे, बाकीचा या पद्धतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळत होता. मद्रासचा काहीसा भाग असून त्याच्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सी, बॉम्बे म्हणजे आपल्या भागामध्ये, इथे आपल्याला ही पद्धत पाहायला मिळते. 1820 ला सुरू झाली. आणि तिसरी पद्धत होती महालवारी पद्धत. याच्यामधले आणखी जे काही नवीन, म्हणजे याच्यामध्ये जे कमीपणा आहे ती दूर करून 1822 ला ही जी पद्धत आहे, ही पद्धत हॉल्ट मॅकन्झी या अधिकाऱ्याने, हॉल्ट मॅकन्झी याने ही पद्धत लागू केली. महालवारी, महाल या शब्दाचा अर्थ गाव प्रमुख, म्हणजे महाल म्हणजे गाव, महाल म्हणजे गाव, आणि त्याचा एक प्रमुख असायचा. काय म्हटलं हे सरकार, की हे इथं रयतेला डायरेक्ट टॅक्स, हे अधिकारी यांचा खर्च जास्त व्हायचा, प्रत्येक ठिकाणी जा जमा करा. यांनी काय केलं, ह्या गावातला जे एक प्रमुख आहे, ज्याला गाव प्रमुख म्हटलं गेलं, गाव प्रमुख, महाल म्हणजे एक गाव आणि त्याचा एक प्रमुख, याला म्हटलंय की तुम्ही तुमच्या गावाचा शेतसारा जमा करायचा, संपूर्ण खेड्याचा शेतसारा जमा करायचा आणि जमा गोळा करायचा, आणि हा सरकारला शेतसारा आणून द्यायचा. हे किती टक्के होता? 50 ते 75% महसूल आपल्याला, म्हणजे कर शेतसारा जो आहे हा इथून जमा केला जायचा. अशा 3 पद्धती, कायमधारा, रयतवारी, महालवारी. कायमधारा सर्वात जुनी 1793 ची, त्याच्यानंतर रयतवारी, आणि नंतर ही आपल्याला महालवारी पद्धत पाहायला मिळते. ही कुठे होती? तर ही उत्तर आणि वायव्य भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथं मी लिहितोय उत्तर व वायव्य भागामध्ये, वायव्य भारत. या इथं इथं विचारलं रयतवारी ही पद्धत, महसूल पद्धत, रयतवारी म्हटलं, ऑप्शन क्रमांक 4 इथं बरोबर आहे. 1820 ला ही जी पद्धत आहे ही सुरू करण्यात आली. समजतंय का रे? जे मुलं नवीन जॉईन झालेले असतील त्यांनी लाईक करा. तुमचे मित्र कोणी पाहत असतील त्यांच्याकडे शेअर करा. आज 10 वाजता लगेच अमोल पाटील सरांचं गणिताचं लेक्चर होणार होतं, गणित बुद्धिमत्तेचं, IBPS पॅटर्न, ANP एज्युकेशनवर. मात्र आज काही त्यांच्याकडे गेस्ट आल्यामुळे आजचं लेक्चर उद्या त्यांनी शिफ्ट केले. उद्या दुपारी त्यांचं लेक्चर होईल. मला सांगा इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे? चला, तर मग या लेक्चरमध्ये आज आपण इथं थांबूया. ज्यांनी नवीन आता शेवटी जॉईन झालेले काय करा, परत पहिल्यापासून हे लेक्चर पहा. महत्वाचं कंटेंट म्हणजे मुद्रांक विभागाच्या विभागावर आपली सुरुवातीला 2-3 क्वेश्चन घेतलेले. चला, हा ऑप्शन क्रमांक 4 बरोबर. तर इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का रे? चला, या ठिकाणी आज आपण इथं थांबूया. राहिलेला भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. जे मुलं नवीन जॉईन झालीत, लेक्चरला लाईक केलं नसेल लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून आपण पुढचे जे लेक्चर आहेत लवकर सुरू. या लेक्चरमध्ये आज आपण थांबू. राहिलेला भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. धन्यवाद.